हालेलुया हालेलुया. योहान 4:23-24 वचन. योहान 4:23 त्यांनी खरी उपासना घातलेले व खरे पडलेले पितेची उपासना केली. अशी वेळ येत आहे की कोण आली झाली कारण आपली उपासना असे असावे अशी पितेची इच्छा आहे. वचन 24 देव आत्माने आणि त्याच्या उपासकांची उपासना आत्मेने व खरेपणाने केली पाहिजे. हालेलुया हालेलुया हालेलुया. वचन काय सांगते? देवाचे उपासक आत्म्याने आणि खरेपणाने उपासना करणारे असावे. वचन सांगते अशी वेळ आलेली आहे किंबहुना आता आलीच आहे की देवाचे उपासक आत्म्याने आणि खरेपणाने देवाची उपासना करतील. कारण बायबल सांगते देव आत्मा आहे. वचन सांगते की परमेश्वर पिता हे आत्मा आहे आणि म्हणून सर्वांनी परमेश्वराची प्रार्थना आत्म्याने आणि खरीपणाने केली पाहिजे. आज पेंटेकॉस्टचा दिवस आहे म्हणजे पवित्र आत्म्याचा दिवस. पवित्र आत्मा आपल्याला काय शिकवतो किंवा पवित्र आत्म्याच्या द्वारे आपण परमेश्वरामध्ये कशी वाढू शकतो, कसं देवाला जोडू शकतो, चुकू शकतो किंवा परमेश्वराची आपण सेवा करू शकतो या संबंधाने बायबल आपल्याला शिकवते. पवित्र आत्मा परमेश्वराचा आत्मा असून स्वतः परमेश्वर आहे. बायबल सांगते देव आत्मा आहे म्हणजे अर्थात परमेश्वरच पवित्र आत्मा आहे आणि पवित्र आत्माच परमेश्वर आहे. देव आत्मा आहे. मग वचन सांगते लोकांनी म्हणजे देवाच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने खरेपणाने केली पाहिजे. प्रार्थना पवित्र आत्म्याने करा आणि ती पण खरेपणाने, आत्म्याने आणि खरेपणाने इतरांना दाखवण्यासाठी किंवा करायची म्हणून करायची असं नव्हे तर मात्र उल्हासाने आत्म्याने मनापासून आपण परमेश्वराचे उपासक बनले पाहिजे, उपासना करणारे बनले पाहिजे. बायबल सांगते देव आत्मा आहे, प्रभू आत्मा आहे. आपण बायबलद्वारे पाहू की पवित्र आत्मा नक्की काय आहे, पवित्र आत्म्यात किती सामर्थ्य आहे, पवित्र आत्मा नक्की कोण आहे. पहिली गोष्ट आपण आपल्याला बर्फ बनवायचं असेल तर एखाद्या भांड्यामध्ये आपण पाणी ठेवतो आणि पाणी आपण मात्र त्या भांड्यात ठेवून ते भांड आपण फ्रीझर मध्ये ठेवतो. मग काय होते की ठेवलेलं पाणी बर्फामध्ये रूपांतर होते. या पाण्याचा बर्फ बनला जातो आणि बर्फातून वाफ बाहेर पडत असते. बघा आपण ठेवला होता पाणी पण पाण्याचा झाला बर्फ आणि बर्फातून उतरली वाफ. पाणी एक आहे पण प्रकार 3 बनत आहेत, पाणी, बर्फ आणि वाफ. तसं परमेश्वर आहे, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तिघा मिळून एक परमेश्वर, तिघा मिळून एकच आहे. बर्फ वितळल्यानंतर पुढे पुन्हा पाणीच होते. पिता, पुत्र, पवित्र आत्मा तिघे असून पुन्हा एकच आहे, अलग नाही, वेगळे नाही. पिताही तो, पुत्रही तोच आणि पवित्र आत्माही तोच, तिघा मिळून एक परमेश्वर. हालेलुया हालेलुया हालेलुया. तर आता इथे वचन सांगते की देव आत्मा आहे किंवा पवित्र आत्माच देव आहे. पहिली गोष्ट आपण पाहणार आहोत की पवित्र आत्मा परमेश्वर आहे, पवित्र आत्माच देव आहे म्हणून बायबल शिकवते. वचन सांगते की करिंदकरात 2 पत्र 3:17 प्रभू आत्मा आहे आणि जिथे प्रभूचा आत्मा आहे तिथे मोकळीक आहे. आता जिकडे प्रभू आत्मा आहे तिकडे एक आकडा टाकलाय आणि एक आकड्याचं स्पष्टीकरण खाली दिलेले की तो आत्मा प्रभू आहे म्हणून. आता वचन सांगते प्रभू आत्मा आहे आणि पुढे वचन सांगते तो आत्मा प्रभू आहे. म्हणजे आत्मा प्रभू, प्रभू आत्मा, कुठूनही पकडा मागून पुढून पण एकच आहे की आत्मा परमेश्वर आहे आणि परमेश्वर आत्मा. हालेलुया. अर्थात पवित्र आत्मा देव आहे, पवित्र आत्माच परमेश्वर आहे, पवित्र आत्माच प्रभू येशू आहे. तर इकडे वचन सांगते जिथे पवित्र आत्मा आहे तिथे मोकळीक आहे, तिथे कोणत्याही प्रकारची बंधने कार्य करू शकत नाही. पवित्र आत्मा आहे तिथे सामर्थ्य आहे, तिथे स्वतंत्रता आहे, मोकळीक आहे, आजादी, शांतीचं जीवन आहे, कोणतीही
बंधन काम करू शकणार नाही. ज्या ठिकाणी पवित्र आत्मे, कारण पवित्र आत्मा परमेश्वर आहे म्हणून बायबल सांगते. वचन ते संधी करीत गेल्यास पहिल्या पत्रामध्ये 15-45 वचन, शेवटला आदाम म्हणजे प्रभू येशू जिवंत करणारा आत्मा असा झाला. शेवटला आदाम म्हणजे प्रभू. पहिला आत्मा कोण होता? आदाम. पहिला आदाम कोण होता? ज्या परमेश्वराने आदामाला घडवलं तो. पण दुसरा आदाम कोण? प्रभू येशू शेवटला. तर प्रभू येशू जिवंत करणारा आत्मा असा ठरला गेला, असा झाला. म्हणजे प्रभू येशू जिवंत करणारा आत्मा जो माणसाला जीवन देतो. म्हणजे इथे परमेश्वर आत्मा आहे, प्रभू येशू आत्मा आहे म्हणून बायबल सांगते. तरी प्रभूने या पृथ्वीमध्ये देहरूपात, मनुष्य रूपात, शरीरामध्ये जन्म घेतला मानवाची पापे स्वतःवर घेण्यासाठी. सुरुवातीला प्रभू शब्द आत्मा होता, योहान 1:3, योहान 1:14. पण मानवासाठी मानव बनून, देह बनून, शरीर बनून प्रभू येशू पृथ्वीत आला. तरी बायबल सांगते की प्रभू जिवंत करणारा आत्मा असा झाला. म्हणजे पिता, पुत्र, आत्मा आहे, पवित्र आत्मा तिघा मिळून एकच परमेश्वर आहे. तर पहिली गोष्ट आहे की देव आत्मा आहे, परमेश्वर आत्मा आहे. आणि आपण आपल्याला या पवित्र आत्म्याला आपल्या जीवनामध्ये घ्यायचंय, स्वीकारायचंय. पवित्र आत्मा आपल्या जीवनात असणार तर आपण पापापासून, वाईटापासून आणि चुकीच्या सर्व गोष्टीपासून आपण दूर राहू शकणार. आपण स्वच्छ, पवित्र, नीतीचे जीवन जगू शकणार पवित्र आत्म्याच्या द्वारे. म्हणून पवित्र आत्मा परमेश्वर आहे. म्हणून पवित्र आत्म्यापासून कोणतीच गोष्ट लपून छपून राहू शकत नाही, सर्व उघड होते. आत्म्याला कारण आपण आपल्याला पाहू शकत नाही, आत्मा आपल्याला दिसत नाही, त्यामुळे आत्मा सर्व गोष्टीचा शोध घेतो. त्या आत्म्याला सर्व गोष्टी माहिती आहेत. माणसाचा मनोभाव सुद्धा, देवाच्या गोष्टी सुद्धा सर्व पवित्र आत्म्याला या गोष्टी ठाऊक आहेत. कोरिन्थीय पहिले पत्र 2:10-12 वचनात सर्व गोष्टी पवित्र आत्म्याला मात्र ठाऊक आहेत. तो सर्व गोष्टीचा शोध घेतो, म्हणून त्याच्यापासून कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही. असं आहे पवित्र आत्मा. दुसरी गोष्ट आहे पवित्र आत्मा अग्नी आहे. हालेलुया, हालेलुया. बायबल सांगते की पवित्र आत्मा अग्नी आहे. प्रेषितांची कृत्य 2:1-5. ज्या पवित्र आत्मा प्रेषितांवर उतरला, 120 लोकांचा हा समुदाय होता आणि ते सर्व प्रार्थना करत होते एकचित्ताने. जेव्हा ते प्रार्थना करत होते, सकाळची वेळ होती, आठवड्याचा पहिला दिवस होता, म्हणजे रविवारचा दिवस. आणि या रविवारच्या दिवशी पहिल्या प्रहरी, पहिली प्रहर जी सकाळी 6 ते सकाळी 9 वाजेपर्यंत असते, 6 ते 9 दरम्यान असलेली पहिली प्रहर आहे. आणि या 6 ते 9 दरम्यान या प्रेषितांवर पवित्र आत्मा उतरला आणि पवित्र आत्म्याने पूर्ण रीतीने भरले गेले. जेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला, त्या बायबल सांगते मोठ्या सुसाटासारखा वारा सुटला आणि अग्नीसारख्या जिभा उतरल्या आणि ते एक अशा प्रत्येकावर बसल्या आणि पवित्र आत्म्याने ते सर्वजण भरून गेले. आता बघा, पवित्र आत्मा अग्नी आहे. अग्नीच्या रूपात पवित्र आत्मा उतरला, अग्नीच्या रूपात. कारण पवित्र आत्मा एक अग्नी आहे, आग. पवित्र आत्मा अग्नी असं का म्हटले? कारण पवित्र आत्मा वाईट गोष्टी, पापाच्या गोष्टी भस्म करून टाकतो. मत्ती 3:11 वचनामध्ये वचन संती बप्तिस्मा करणारा योहान म्हणतो, मी तुमचा बप्तिस्मा पाण्याने करतो करा, परंतु जो माझ्या मागून येत आहे म्हणजे प्रभू येशू, तो तुमचा बप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करेल. या ठिकाणी बप्तिस्मा करणारा प्रभूचा सेवक योहान काय म्हणत आहे की प्रभू येशू तुमचा बप्तिस्मा पवित्र आत्मा अग्नीने करेल. अग्नी म्हणजे ज्याद्वारे तुमची पापे, वाईट गोष्टी
भस्म होतील, तुम्ही शुद्ध केले जातील. कारण पवित्र आत्मा एक अग्नी आहे. पवित्र आत्म्याने अग्नीने बप्तिस्मा, ज्याच्याने तुम्ही शुद्ध आणि धुतले जातील आणि पवित्र आत्म्याने भरले जातील. जेव्हा ख्रिस्तावर पवित्र आत्मा उतरला तेव्हा अग्नीसारख्या जीवा त्यांच्यावर उतरल्या. यशया 4:4 दहन, न्याय व दहन करणारे आत्म्याने मी सियोनाचं मन, सियोनाची पापे धुवून काढेन. आता प्रभू म्हणतो दहन आणि न्याय करणारा आत्मा. दहन म्हणजे जाळणे, दहन म्हणजे जाळणे. प्रभू म्हणतो दहन करणाऱ्या आत्म्याने आणि न्याय करणाऱ्या आत्म्याने, म्हणजे पवित्र आत्मा जाळणारा अर्थात अग्नी आहे पवित्र आत्मा. प्रभू म्हणतो म्हणून सियोनेचा मी मन धुवून काढेन, त्यांची पापे धुवून टाकेन, त्यांची पापे मी भस्म करेन. पवित्र आत्मा मात्र दहन करणारा, जाळणारा आत्मा म्हणजे अग्नी आहे, ज्याच्या पुढे पाप कर्म, वाईट गोष्टी भस्म होतात या पवित्र आत्म्यापुढे. कारण पवित्र आत्मा एक अग्नी आहे. इर्मया 20:9 इर्मया म्हणत आहे, मी आता परमेश्वराच्या नावाने बोलणार नाही, मी प्रभूच्या नावाने सुवार्थ सांगणार नाही. इतक्यात इर्मया संदेष्टाच्या हाडात कोंडलेला अग्नी जळू लागला. त्या अग्नीने पेट घेतली आणि इर्मयाच्या आतमध्ये तो जळू लागला. इर्मया म्हणत की मात्र मी स्वतःला आवरीता थकलो, परंतु मला ते साधेना. हा अग्नी कोणता होता? पवित्र आत्म्याचा. जेव्हा इर्मयाची निंदा होते ती इर्मया म्हणत आहे, मी प्रभूचं नाव काढणार नाही, मी प्रभूची सुवार्ता सांगणार नाही. तेव्हा या अग्नीने इर्मयामध्ये पेट घेतली. अग्नी असाच भडकला की इर्मया स्वतःला सावरू पण शकला नाही. पवित्र आत्म्याला राग आला जेव्हा त्याने म्हटलं मी कार्य करणार नाही. तेव्हा आत्मा अग्नी बनला आणि अग्नीने पेट घेतली. पवित्र आत्मा अग्नी आहे. जेव्हा आपण परमेश्वराच्या विरुद्धात जातो, देवा विरुद्ध कार्य करतो, तेव्हा पवित्र आत्मा अग्नीमध्ये रूपांतर होतो. तो पेट घेऊ शकतो. तो मात्र अशी गोष्ट करू शकतो ज्याचा आपण विचार पण करू शकत नाही. कारण पवित्र आत्मा एक अग्नी आहे, एक आग आहे. आणि परमेश्वर विरुद्ध वागणाऱ्यांना किंवा जे पाप आणि वाईट आहे अशाला भस्म करणारा अग्नी आहे पवित्र आत्मा. म्हणून पवित्र आत्मा एक अग्नी आहे, एक आग आहे पवित्र आत्मा. पुढे बायबल सांगते पवित्र आत्मा न्यायाधीश आहे. जसे की आपण अगोदर वचन पाहिलं यशया 4:4 न्याय करणारे आणि दहन करणारे आत्म्याने. न्याय करणारा आत्मा, कारण पवित्र आत्मा न्यायाधीश आहे. न्याय करणारे जज आहे पवित्र आत्मा, जो प्रत्येकाचा न्याय करणार आहे. मनुष्य काय करतो, काय नाही, कोणत्या गोष्टी करत आहे, कोणत्या गोष्टी बोलत आहे, या सर्व गोष्टी पवित्र आत्मा पाहते. आत्म्यापासून काही लपत नाही. आपण काय बोलल्यात, काय नाही, कोणाविरुद्ध बोलत आहे, सर्व आत्मा येऊन ऐकत आहे. आत्मा येऊन सर्व गोष्टी पाहते. त्यामुळे हा पवित्र आत्मा मात्र प्रत्येकाचा न्याय करणार. आपली सर्व कर्म हा पवित्र आत्मा मात्र पाहते. म्हणून इर्मया 9:9 इर्मया 5:9 आणि 29 वचनात माझा आत्मा या राष्ट्राचे पारिपत्य करणार नाही का? प्रभू म्हणतो माझा आत्मा तुमचं पारिपत्य करणार, तुम्हाला शिक्षा करणार, तुम्हाला दंड देणार. कारण परमेश्वराचा आत्मा न्यायाधीश आहे. न्याय करणारा तो आत्मा आहे, जज आहे पवित्र आत्मा. आणि तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे प्रतिफल देणार, पारिपत्य करणार, शिक्षा करणार, दंड देणार पवित्र आत्मा. कारण तो न्यायाधीश आहे. अधिकार त्याच्या हातामध्ये. वाईट वागणारे, वाईट करणारे, चुकीच्या करणाऱ्या लोकांना पवित्र आत्मा दंड देणार. पवित्र आत्मा त्यांना शिक्षा करणार. कारण तो न्यायाधीश आहे. म्हणून देवाचे नियम, आज्ञा आपण पूर्ण पाळत राहिले पाहिजे. पापापासून दूर राहिलं पाहिजे. पाप करत आहोत तर न्यायामध्ये न्याय, पवित्र आत्मा जो न्यायाधीश आहे तो आपल्याला उभा करणार आणि मग तो आपल्याला शिक्षा करणार. म्हणून सावध राहायचंय. प्रभूच्या नियमात आणि वचनात आपल्याला मात्र चालायचंय. पुढे वचन सांगते पवित्र आत्मा हवा आहे, वायू. पवित्र आत्मा हवा आणि वायू आहे. हवा आपल्याला दिसते का?
नाही, पण हवेचा अनुभव आपल्याला येतो. हवा, वायू, वारा हे आपण अनुभव घेतो. आपण त्याचा स्पर्श जाणवतो हवेचा, पण आपल्याला दिसत नाही. हवा आपल्याला दिसत नाही, हवा, वायू, वारा आपल्याला दिसत नाही. स्पर्श जाणवतो त्या वाऱ्याचा. थंड हवा जाणवते आपल्याला, पण दिसत नाही. पवित्र आत्मा असंच आहे, हवेप्रमाणे, वायूप्रमाणे, वाऱ्याप्रमाणे, जो दिसत नाही पण त्याचा स्पर्श जाणवतो. जेव्हा पवित्र आत्म्याचा स्पर्श होतो तेव्हा अंगाचे शार उभे राहतात, अंगाला शार येतात, थंड हवेची झलक येते, आतमध्ये गरमी उत्पन्न होते. जेव्हा पवित्र आत्म्याचा स्पर्श होतो तेव्हा जणू काही सामर्थ्य उतरते असं वाटत असते. बंधनं तुटत असतात, जीवनामध्ये शांती, अनुग्रह उतरते असा अनुभव येत असतो पवित्र आत्म्याच्या द्वारे. कारण तो सामर्थ्यवान आत्मा आहे आणि तो आपल्याला स्पर्श करतो. आणि जेव्हा त्याचा स्पर्श होतो तेव्हा बंधने तुटतात. तो आपल्याला दिसत नाही पण अनुभव मात्र येतो त्याचा स्पर्श आपल्याला जाणवतो. म्हणून बायबल पुढे काय सांगते बा, पवित्र आत्मा एक हवा आहे, एक वायू. योहान 3:8 वारा कुठून येतो आणि कुठे जातो हे कळत नाही, समजत नाही. तसं पवित्र आत्म्याने जन्मलेल्या व्यक्तीचे तसंच आहे. जो आत्म्याने परिपूर्ण आहे, जो आत्म्यामध्ये चालत आहे, त्या व्यक्ती सुद्धा पवित्र आत्म्याने भरले असल्या कारणाने पवित्र आत्मा त्याच्या जीवनात कार्य करणार. जसा वारा दिसत नाही तसा तो आत्मा दिसत नाही. आत्मा अशाच प्रकारे. म्हणून योग 4:14-16 अलिबस म्हणतो, माझ्या तोंडाजवळून वायू सुरू हो असं कोणीतरी गेला. तिकडे एक आकडा टाकलाय, त्या आकड्याचे स्पष्टीकरण खाली दिलेले, आत्मा गेला. अलिबस देवाने काय म्हणतो, माझ्या जवळून कोणीतरी गेला, मला अनुभव आला, मला त्याचा स्पर्श जाणवला, पण मला तो दिसला नाही. तो कोण होता? आत्मा, जो माझ्या जवळून गेला. मला अनुभव आला, स्पर्श जाणवला, पण मला तो दिसला नाही. पवित्र आत्मा आपल्या जवळ येतो, आपल्याला स्पर्शही करतो, आपल्या जीवनात कार्य पण करतो, पण आपण त्याला पाहू शकत नाही, आपण त्याला अनुभवू शकतो. कारण पवित्र आत्मा एक हवा आहे, एक वायू आहे. प्रश्नावर जो पवित्र आत्मा उतरला तेव्हा मोठ्या सुसाट्यासारखा वारा सुटला, मोठ्या सुसाट्यासारखा एक वादळासारखा वारा सुटला आणि मग अग्नीसारख्या जिभा उतरल्या. पवित्र आत्म्याची हवा सुरू झाली, वारा सुरू झाला आणि मग पवित्र आत्मा अग्नीच्या रूपात प्रेषितान उतरला. कारण पवित्र आत्मा जसा अग्नी आहे तसा पवित्र आत्मा हवा आहे, वायू आहे, वारा आहे पवित्र आत्मा. हालेलुया. त्यानंतर बायबल सांगते की पवित्र आत्मा जीवन आहे. पवित्र आत्मा जीवन आहे. रोमकरांपत्र 8:2 कारण ख्रिस्त येशू मधील जीवनाच्या आत्म्याचा जो नेमक्याने तुला पाप व मरण याच्या नियमापासून मुक्त केले आहे. काय म्हणतो कोण? कारण ख्रिस्त येशू मधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम, जीवनाचा आत्म्याचा जो नियम, त्याने तुला या मरणातून, पापाच्या आणि मरणाच्या नियमातून मुक्त केला आहे. पवित्र आत्मा जीवन आहे, जो माणसाला जीवन देतो. प्रकटीकरण 11:3-12 2 साक्षी, जे प्रभूचे 2 संदेष्टी येणार आहे, 2 साक्षीदार प्रभूचे येणार आहे, जे तरटी पांघरून गोंताट पांघरून येणार आहे. प्रभूचे 2 सेवक, शक्यता येणारे जे 2 अभिषिक्त आहेत प्रभूचे, हे जैतुनाची 2 झाडे, देवाचे 2 अभिषिक्त आहेत, जे शक्यता मोशे आणि एलिया असावे असं वाटते. हे जे 2 देवाचे अभिषिक्त येणारे संदेष्टे, ही मात्र प्रभूच्या स्वार्थीची घोषणा करतील 3.5 वर्षापर्यंत. प्रभूच्या स्वार्थीची घोषणा करतील आणि मग त्या दोघांना मारण्यात येईल. सैतान शपथ त्या दोघांना मारून टाकेल. मारून टाकल्यानंतर 3.5 दिवसापर्यंत त्यांची प्रेते यरुशलेमच्या रस्त्यावर पडून राहतील. पण बायबल सांगते जीवनाचा आत्मा त्यांच्यामधील 3.5 दिवसानंतर
जीवनाचा आत्मा त्यांच्यामध्ये आल्यानंतर ती उठतील, ते जिवंत होतील आणि तसे स्वर्गात घेतले जातील, तसे स्वर्गाच्या राज्यात जातील. जेव्हा त्यांच्यामध्ये जीवनाचा आत्मा येईल तेव्हा ते सजीव होतील. आता पवित्र आत्मा जिवंत करणारा आत्मा आहे, सजीव बनवणारा आत्मा आहे पवित्र आत्मा, जो माणसाला जिवंत सुद्धा करतो, जो माणसाला सजीव सुद्धा बनवतो. म्हणून या आत्म्याला जिवंत आत्मा म्हटले. जिवंत आत्मा एवढंच नाही, हा आत्मा सार्वकालिक आत्मा असंही म्हटलेलं आहे. तर बायबल सांगते इब्री लोकासपत्र 9:14, तर सार्वकालिक आत्म्याचे योगे ज्याने निष्कलंक अशा आपल्या स्वतःच्या पुत्राला देवपित्याने आपल्यासाठी पाठवले, आणि तो प्रभू येशू आपल्यासाठी सार्वकालिक असा यज्ञ अर्पण करून मात्र एकदाच परम पवित्र स्थानात गेला. सार्वकालिक मुक्ती प्रभूने मिळवली. आता वचन सांगते सार्वकालिक आत्म्याच्या योगी, सार्वकालिक आत्म्याच्या योगी, सार्वकालिक आत्मा, पवित्र आत्मा सार्वकालिक आत्मा आहे. ज्या व्यक्तीला पवित्र आत्मा मिळणार, या पृथ्वीमध्ये सुद्धा तो व्यक्ती देवाशी जोडून राहणार, आणि देहाने जरी पृथ्वी तू मरण पावला तरी तो आत्म्याने जिवंत राहणार स्वर्गामध्ये अनंत काळासाठी. ते सार्वकालिक जीवन आहे. अधोलोकात सार्वकालिक मृत्यू आहे, पीडा आणि वेदना आहे, परंतु स्वर्गात सार्वकालिक जीवन, अनंत काळाचं जीवन, स्वर्गाच्या राज्यामध्ये अनंत काळाचं जीवन, सार्वकालिक जीवन आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि बायबल इकडे काही सांगते पवित्र आत्मा सार्वकालिक जीवन देणार आहे. गलतीकरासपत्र 6:8, आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे तुम्हाला पीक मिळेल. जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल. अनंत काळाचं जीवन त्या व्यक्तीला मिळणार, अनंत काळाचं जीवन त्या व्यक्तीला प्राप्त होणार, कारण पवित्र आत्मा सार्वकालिक जीवन देणारा आत्मा, अनंतकालिक जीवन देणारा पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्म्यामध्ये अनंत काळाचं जीवन आहे. म्हणून बायबल सांगते पवित्र आत्मा जीवन आहे, आणि तोही सार्वकालिक जीवन आहे पवित्र आत्मा. हालेलुया, हालेलुया. त्यानंतर बायबल सांगते पवित्र आत्मा वचन आहे. वचन काय असतं ते पहा, पवित्र आत्मा वचन आहे. योहान 7:63, प्रभू म्हणतो मी जी वचने तुम्हाला सांगितली ती आत्मा व जीवन अशी ती आहे. प्रभू म्हणतो देहापासून काही लाभ नाही, आत्म्यापासून लाभ आहे, आणि माझं वचनच आत्मा आहे. आता प्रभूचं वचन आत्मा आहे किंवा आत्मा वचन आहे. वचन आत्मा आहे. जेव्हा आपण प्रभूचं वचन मनापासून स्वीकारतो तेव्हा आपण पवित्र आत्म्याला स्वीकारतो, तेव्हा आपण पवित्र आत्म्याला ग्रहण करत असतो, कारण आत्मा वचन आहे. म्हणून वचन स्वीकारणारी व्यक्ती, वचन कबूल आणि ग्रहण करणारी व्यक्ती पवित्र आत्म्याला स्वीकारत असते, पवित्र आत्म्याला ग्रहण करत असते. वचन आत्मा आहे. म्हणून बघा प्रश्नाची कृती 10 मध्ये, प्रेषित 10 मध्ये कर्नेल नावाच्या माणसाने पेट्राला बोलवणे पाठवले. पेट्र तिकडे आला आणि कर्नेल नावाचा मनुष्य आपल्या इष्टमित्र नातेवाईक सर्वांना जमून बसला होता प्रभूचं वचन ऐकत. आणि जेव्हा ते प्रभूचं वचन ऐकत होते, प्रेषित 10 44 ते 48 वचनापर्यंत, तेव्हा वचन ऐकणाऱ्या या सर्वांवर पवित्र आत्मा उतरला आणि ते पवित्र आत्म्याने भरले गेले आणि पवित्र आत्म्याच्या दाराने सुद्धा भरले गेले. बघा, वचन ऐकत असताना पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला आणि ते पवित्र आत्म्याने भरले गेले, कारण वचनच आत्मा आहे. वचन आत्मा बायबल सांगते गलतीकरासपत्र 3:14, आपल्याला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळाले आहे. आत्म्याचे अभिवचन, आत्म्याचे अभिवचन म्हणजे आत्म्याचं वचन आपल्याला मिळालेलं आहे, तर आत्मा वचन आहे. इफिसकरासपत्र 6:17, तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन ही घ्या. आत्म्याची तलवार काय आहे? वचन. वचन तलवार आहे, वचन आत्मा आहे. म्हणून आत्म्याची तलवार
अधिकार म्हणजे वचन घ्या, बायबल घ्या, ज्याने तुम्ही सैतानाला तुडवून लावू शकणार. वचन आत्मा आहे. तेसलीकरास पहिले पत्र 1:6. तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारून आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाला. तुम्ही भरपूर संकटात असून सुद्धा पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारून, पवित्र आत्म्याच्या आनंदाने त्याने वचन स्वीकारलं या संकटात. आणि मात्र या संकटात त्याने मात्र पोलाचे आणि प्रभूचे अनुकरण केले. एवढी संकट असून सुद्धा ते आनंदाने वचन ऐकू शकले, कारण पवित्र आत्मा वचन आहे. आणि मात्र त्यांचं लक्ष वचनाकडे असं लागलं गेलं की त्याने आनंदाने ते वचन स्वीकारलं आत्म्याच्या द्वारे. भले ते संकटात होते पण त्यांच्यात पवित्र आत्मा होता, म्हणून ते वचन आनंदाने स्वीकारू शकले. आपलं डोकं जरी दुखायला लागलं तरी प्रार्थनेत मन लागत नाही, प्रवचनात मन लागत नाही, कंटाळा येणार, झोपायला वाटणार का? पवित्र आत्मा नाही म्हणून. पण जो पवित्र आत्म्याने भरलेला आहे, मग आजारी असो, संकट असो, तरी तू मनापासून वचन ऐकणार, कारण आत्मा त्याला वचन ऐकण्याची कृपा देणार. जो पवित्र आत्म्याने भरलेला आहे त्याचं लक्ष वचनाकडे असणार. हालेलुया. तिमोथेला दुसरे पत्र 1:13-14. वचन सांगते, सुवचनाचा नमुना तू आपल्यामध्ये वस्ती करणाऱ्या पवित्र आत्म्याच्या योगे ती चांगली ठेव, सांभाळ, पोल तिमोथेला म्हणतो. सुवचनाचा नमुना तू आपल्यामध्ये वस्ती करणाऱ्या पवित्र आत्म्याच्या योगे ती चांगली ठेव, आपल्यामध्ये ठेव. चांगल्या वचनाचा नमुना तू आपल्यामध्ये कशाद्वारे ठेवणार? पवित्र आत्म्याच्या द्वारे. नमुना, वचनाचा तयार केलेला एक नमुना, एकामागे एक अशी वचने तयार केलेली, प्रत्येक गोष्टीच्या वचनामध्ये असलेले अनुभव, वचनामध्ये असलेली शांती, वचनाचं असलेलं ज्ञान, हा जो नमुना तू तयार केलेला आहे तो पवित्र आत्म्याच्या द्वारेच तू आपल्यामध्ये ठेवू शकतोस. म्हणजे पवित्र आत्म्याच्या द्वारे वचनाचा साठा आपण आपल्या जीवनात ठेवू शकतो. जसं एखाद्या कॅम्प्युटर मध्ये आपण अनेक गोष्टी ठेवू शकतो, त्याच्यामध्ये मात्र फोटो असो किंवा मात्र पिक्चर असो, वचन असो, काही पण असो, आपण ते कॅम्प्युटर मध्ये ठेवू शकतो. तसं बायबल सांगते, आत्म्याच्या द्वारे तू वचनाचा नमुना आपल्या स्वतःच्या कॅम्प्युटर मध्ये म्हणजे डोक्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये, हृदयामध्ये साठवून ठेव. पवित्र आत्मा असेल तर वचनाचा साठा आपल्यामध्ये असणार. आपलं डोकं वचनाने भरवून जाणार, परमेश्वराच्या सामर्थ्याने, ज्ञानाने भरलं जाणार. मग आपल्या तोंडून वचनच वचन बाहेर पडणार. हालेलुया, हालेलुया. पुढे वचन सांगते, प्रेषितांचे कृत्य 2:33. प्रभू येशूला पवित्र आत्म्याविषयीचे वचन पित्याकडून मिळाले. प्रभू येशूला आत्म्याविषयीचे वचन पित्याकडून मिळाले. आत्म्याविषयीचे वचन, पवित्र आत्म्याविषयीचे वचन पित्याकडून प्रभूला मिळाले. आणि म्हणून प्रभू मात्र या पृथ्वीत मानव रूपात आले, आपल्यासाठी मृत्यू पावले, पुन्हा तिसऱ्या दिवशी जिवंत केले गेले प्रभू येशू. आणि आपल्यासाठी आज आपल्याला आरोग्य देते, आपल्या जीवनात शांती घडवून आणते, बंधने तुटत आहे. इतकंच नाही, आपल्याला नेण्यासाठी सुद्धा प्रभू येशू पुन्हा एकदा येणार आहे. हे वचन आत्मा आहे आणि आत्मा वचन असल्या कारणाने जर आज आपण वचन स्वीकारत आहोत तर आपण पवित्र आत्म्याला स्वीकारणार. वचनच प्रभू येशू आहे आणि वचनच पवित्र आत्मा आहे. म्हणून वचन स्वीकारणारी लोक पवित्र आत्म्याला स्वीकारतात, ते पवित्र आत्म्याने भरले जातात. हालेलुया, हालेलुया. पुढे वचन सांगते की आत्मा शिक्षक आहे, गुरु. पवित्र आत्मा एक गुरु आहे, पवित्र आत्मा शिक्षक आहे, सर आहे, टीचर. पवित्र आत्मा कसं पहा, वचन सांगते की मात्र योहान 14:26 प्रभू येशू म्हणतो, तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवेल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवी आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्याची तो तुम्हाला आठवण करून देईल. प्रभू येशू ठिकाणी काय म्हणत आहे पहा, की पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवणार, कारण तू शिक्षक आहे, गुरु आहे, तू शिकवणार. पवित्र आत्मा आपल्याला शिकवणार, ज्ञान,
समज आपल्याला देणार. जो पवित्र आत्म्याने भरलेला आहे तो बुद्धिमान मनुष्य असणार, तो ज्ञानी मनुष्य असणार. काही गोष्टी करायच्या तर पवित्र आत्मा त्याला शिकवणार. बरी त्याने कुठून कला घेतली नाही, तो कुठूनही शिकला नाही, पण पवित्र आत्मा स्वतः त्याला शिकवणार. पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याची बुद्धी तीच बनणार. पण निर्गम 31 अध्यायामध्ये बायबल सांगते बसाले आणि अहिल्या. परमेश्वर पित्याने मोशेला म्हटले की बसाले आणि अहिल्या या दोघांना मी माझ्या आत्म्याने परिपूर्ण केलेले आहे. मी त्यांना सर्व प्रकारचे ज्ञान, बुद्धी, अक्कल आणि कसब दिलेले आहे. ते सर्व प्रकारची कामे करतील. दर्शन मंडप, निवास मंडप, गंगाल, कोश, धूपवेदी, होमवेदी, औरणाची वस्त्रे, धूप किंवा जे काही वस्तू आहे ते सर्व काही मात्र ते दोघे बनवतील. आणि खरोखर पवित्र आत्म्याने त्यांना असं अशी बुद्धी, अशी अक्कल दिली की त्याने सर्व कामं केली. ते कुठे शिकले नव्हते, त्याने कुठून ज्ञान घेतलं नव्हतं, परंतु पवित्र आत्म्याने त्यांना सर्व शिकवलं. त्याने पडदे तयार केले, विणून पडदे तयार केले. पडदे अडकविण्यासाठी सोन्याच्या आणि चांदीचे आकडे पण त्याने बनवले. दर्शन मंडप आणि निवास मंडप त्याने उभारला पडद्यांचा. पडदे बनवून पडद्यांवर त्याने करूप पण काढले. करूप काढली पडद्यांवर. तर काही काळावर त्याने नक्षीकाम सुद्धा केलं. नक्षीकाम ज्याच्यावर वेलबुट्टीचे काम केले. वेलबुट्टीचे काम म्हणजे जसं की मात्र झाडाची चित्र काढणे, फुलांची, पक्ष्यांची चित्र वेगळे काढणे, ही चित्र सुद्धा त्याने या पडद्यांवर, कपड्यांवर मात्र काढली. नक्षीकाम सुद्धा त्याने केलं. वेलबुट्टीचे काम सुद्धा त्या दोघांनी केले. कशिदा पण त्याच दोघांनी काढला. त्याच्यामध्ये अरुणाची जी वस्त्रे त्या दोघांनी बनवली, त्या वस्त्रांवर त्यांनी रत्न पण भरली. बघा, अरुणासाठी जगा शिवणे, पायगोल जगा, तसे पेठा करणे, पायजमा करणे किंवा मात्र कमरबंद बनवणे, सर्व प्रकारची कामे, एपोत वगैरे सर्व त्या दोघांनीच बनवलं. या मात्र बसाले अहिल्या या दोघांनी सर्व कपड्याची कामं त्या दोघांनी केली. तसेच त्याने मात्र तांब्या पितलेची पण कामं केली. त्याने तसेच सोन्या चांदीची पण त्याच दोघांनी कामं केली. लाकडाची पण त्यानेच कामं केली. लाकडापासून अनेक वस्तू बनवल्या आणि मग ते सोन्याने सुद्धा त्याने मंडवल्या. सर्व कामं त्या दोघांनी केली. तसे अभिषेक करण्यासाठी तेल सुद्धा त्या दोघांनी बनवलं. धूप दाखवण्यासाठी धूप द्रव्य सुद्धा त्याच दोघांनी बनवलं. सर्व प्रकारची कामे त्याने करूप पण बनवले. सोन्याचे करूप पण बनवले आणि मात्र हे करूप सुद्धा त्याने दर्शन मंडपात ठेवले. सर्व प्रकारची कामे या दोघांनी केली. बसाले अहिल्या एकूण 14 कला होत्या आणि 14 कलात अनेक कला होत्या. जसं बघा, एखादा सुतार, समज लाकडाचं काम करणारा मनुष्य, जो लाकडाचं काम करतो, तो लाकडापासून फक्त पलंगच बनवतो का नाही, तर तो लाकडापासून पलंग बनवणार, कपाट बनवणार, टेबल बनवणार, खुर्ची बनवणार, अनेक वस्तू, कला एक पण साहित्य अनेक बनवू शकतो. तसंच 14 प्रकारच्या कला होत्या बसाले अहिल्यामध्ये. पण 14 प्रकारच्या कलात त्याने अनेक प्रकार केले आणि हे पवित्र आत्म्याने त्याला शिकवलं. पवित्र आत्म्याने त्याला ज्ञान आणि बुद्धी दिली. त्यामुळे ते सर्व प्रकारची कामे करू शकले. म्हणजे पवित्र आत्मा ज्ञान बुद्धी देते. कारण पवित्र आत्मा शिक्षक आहे, गुरु आहे. पवित्र आत्मा शिकवतो तो आपल्याला काय करायचं, कसं करायचं सर्व. अनेक आई वडील म्हणतात आमच्या मुलांची बुद्धी तेज नाही, चालत नाही, कळत नाही, त्यांना बायबल वाचायला लावा. जेवढं बायबल वाचतील आणि प्रार्थना करतील तुमची बुद्धी तितकी तेज बनली जाणार. पवित्र आत्मा शिकवणार तुम्हाला. पवित्र आत्म्याच्या द्वारे तुमची बुद्धी एकदम तेज बनली जाणार. कारण पवित्र आत्मा बुद्धिमान आत्मा आहे. बायबल काय सांगते बघा, नहम्या 9:20 इस्रायल लोकांना शिक्षण प्राप्त व्हावे म्हणून देव पित्याने आपला सदात्मा त्यांना दिला. चांगला आत्मा, इस्रायल लोक शिकले जावे, देवा संबंधाने गोष्टी त्यांना शिकता याव्या म्हणून देव पित्याने त्यांना शिकवण्यासाठी काय दिला? पवित्र आत्मा. बघा, आपल्याला वाटते नाही का की आपली मुलं बाला शिकली जावी म्हणून आपण त्याला शाळेमध्ये टाकतो.
त्यांना लिहिता वाचता यावं, पुढे काहीतरी आपली मुलं बनावी, स्वतःच्या पायावर उभे राहावे, मेहनत कष्ट करावे म्हणून शालेय शिक्षण देतो. इकडे इस्रायल लोक शिकले जावे म्हणून सुद्धा देवाने त्यांना शिक्षण देण्यासाठी काय दिला? पवित्र आत्मा. ज्यांना देवाचं शिक्षण मिळावं, स्वर्गीय शिक्षण, प्रजेला, आपल्या लेकरांना, आपल्या मुलांना शिक्षण मिळावं म्हणून देव पित्याने पवित्र आत्मा दिला आणि इस्रायल लोक आत्म्याच्या द्वारे शिकले गेले. म्हणजे आज जर आपल्याला शिकायचंय, ज्ञानी आणि बुद्धिमान बनायचंय, समजच बनायचंय आपल्याला, तर आपल्याला शिकवण्यासाठी गुरुची गरज आहे आणि तो गुरु आहे पवित्र आत्मा. जेवढी प्रार्थना करणार, बायबल जितकं वाचणार, तितकी तुमची बुद्धी तेज बनली जाणार. पवित्र आत्मा तितक्या प्रमाणात तुम्हाला शिकवायला सुरुवात करणार, मग तुम्ही हुशार बनणार. मूर्ख राहणार आणि हुशार, बुद्धी तेज असणार. हालेलुया, हालेलुया. म्हणून पवित्र आत्मा एक शिक्षक आहे, पवित्र आत्मा एक गुरु आहे म्हणून बायबल सांगते. पुढे वचन सांगते पवित्र आत्मा दिवा आहे, मशाल. पवित्र आत्मा एक मशाल आहे. वचन सांगते प्रकटीकरण 4:5 पेटलेल्या 7 मशाली राजासनापुढे स्वर्गात जळत होत्या, त्या देवाचे 7 आत्मे आहेत. काय म्हणतो योहान प्रभूचा शिष्य? तो म्हणत आहे की पेटलेल्या 7 मशाली राजासनापुढे म्हणजे स्वर्गीय राज्यात राजासनापुढे पेटलेल्या होत्या, जळत होत्या. ते म्हणजे देवाचे 7 आत्मे. देवाचे आत्मे मशाली आहेत. मशाल, दिवा. जसं की बघा, पूर्वीच्या वेळी लढाईसाठी जाताना किंवा रस्त्याने मार्गाने चालत असताना मशाली हातात घ्यायच्या. ज्या मशालीला मात्र एखादा लाकडाचा समज दांडा आहे, तर त्याला कपडा गुलांडलेला असायचा आणि त्याला कपडा गुलांडून मात्र त्याच्यावर आग पेटवली जायची. मग उजळ आणि प्रकाश द्यायचा, ती मशाल, तो दिवा. आणि मग उजेड द्यायचा, प्रकाश द्यायचा. पवित्र आत्मा दिवा आहे, जो प्रकाश आहे, जो मशाल आहे, जो आपल्याला प्रकाश देतो. पवित्र आत्मा मशाल असल्या कारणाने, पवित्र आत्मा दिवा असल्या कारणाने आपल्याला उजेड देतो, अंधकारातून बाहेर काढतो, आपलं जीवन प्रकाशित बनवतो पवित्र आत्मा. म्हणून थेसलोनिकरास पहिले पत्र 5:19 तुम्ही आत्म्याला विझवू नका. आत्म्याला विझवू नका म्हणजे आत्मा जलत राहिला पाहिजे, आत्मा पेटत राहिला पाहिजे, तो आपल्यामध्ये विझता कामा नव्हे. पवित्र आत्मा एक अग्नी आहे, जसं पवित्र आत्मा एक मशाल सुद्धा आहे. पवित्र आत्मा एक दिवा आहे. नीतिसूत्र 20:27 मनुष्याचा आत्मा परमेश्वराने दिलेला एक दीप आहे. परमेश्वर मनुष्याला जो आत्मा देते तो एक दिव्याप्रमाणे, दीपाप्रमाणे, ज्याच्याने तो आपल्या जीवनाचं आत्मपरीक्षण निरीक्षण करतो. परमेश्वराने दिलेला आत्मा एक दीप आहे, एक दिवा आहे. तसे परमेश्वराच्या आत्मे मशाली आहे. म्हणजे विचार करा, पवित्र आत्मा एक मशाल असून आपलं जीवन प्रकाशित करत आहे, आपलं जीवन उत्तेजित करत आहे, अंधकार आपल्या जीवनातला नाहीसा करत आहे. मग पवित्र आत्मा मशालीप्रमाणे, दिव्याप्रमाणे, प्रकाशाप्रमाणे आपल्या जीवनात कसं राहील? प्रार्थनेत राहिल्याने. मग ते 25:1-13 ज्या दाव तुम्हारे 5 दिवे, 5 मूर्ख होत्या, 5 शाण्या, 5 जणे दिवे घेतले, 5 ज्या शाण्या होत्या त्याने दिव्याने तेल पण घेतलं आणि म्हणून त्या लग्नासाठी आत गेल्या. पण मूर्ख मात्र तेल न घेतल्यामुळे, प्रार्थना न घेतल्यामुळे बाहेरच राहिले. आपले दिवे, आपल्या मशाली कशा तेवत राहतील? जर आपल्याकडे तेल असणार, म्हणजे प्रार्थना असणार. म्हणून पवित्र आत्मा एक मशाल आहे. बायबल सांगते पवित्र आत्मा सत्य आहे. योहानाचे पहिले पत्र 5:7 आत्मा साक्ष देणार आहे, तर आत्मा सत्य आहे. पवित्र आत्मा सत्य आहे. पवित्र आत्म्यामध्ये असत्यपणा, खोटेपणा मिळत नाही. पवित्र आत्म्याने भरलेली व्यक्ती सत्याने चालणार, खोटेपणाने वागणार नाही, खोटे व्यवहार करणार नाही, चुकीच्या रीतीने वागणार नाही, कारण पवित्र आत्मा सत्य. त्यामुळे तो मनुष्य जो पवित्र आत्म्याने भरलेला आहे तो पण सत्याने चालला. पवित्र आत्मा सत्य आहे, ज्याच्यामध्ये खोटेपणा मिळत नाही.
आणि आज हा पवित्र आत्मा आपल्याला मिळवायचा आहे, हा सामर्थ्य आत्मा जो वचन सांगते की हा पवित्र आत्मा मात्र देव आहे, आत्मा अग्नी आहे, आत्मा न्यायाधीश आहे, आत्मा वायू आहे, आत्मा सत्य आहे, आत्मा जीवन आहे, आत्मा सार्वकालिक जीवन आहे, आत्मा वचन आहे, आत्मा शिक्षक आहे आणि आत्मा मशाल आहे. म्हणून हालेलुया. म्हणून या आत्म्याचा शिक्का आता आपल्याला मारायचा, आत्म्याचा शिक्का. इफिसियन्स पत्र 1:13 पवित्र आत्म्याचा तुमच्यावर त्याच्यासाठी शिक्का मारण्यात आलेला आहे. पवित्र आत्म्याचा शिक्का देवासाठी आपल्यावर मारण्यात आलेला आहे. पवित्र आत्म्याचा शिक्का बसला पाहिजे आपल्यावर, म्हणजे देव आपल्याला ओळखणार की देव सांगणार हा हे माझे लोक आहेत. बघा, आपण रेशनिंग कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड अशा अनेक कार्ड बनवतो ज्याच्यावर सरकारी मान्यता, सरकारी शिक्का असतो. त्या कार्डद्वारे अनेक वस्तू आपण खरेदी करू शकतो. म्हणजे काही वस्तू खरेदी करायची असेल तर पुरावा लागतो कार्डचा की आपण भारतीय नागरिक आहोत का, अमुक ठिकाणी राहतो का, लाईट बिलचं झेरॉक्स लागणार, रेशनिंग कार्डचं झेरॉक्स वगैरे लागणार, किंवा रेशनिंग मध्ये सामान घ्यायचं असेल तर रेशनिंग कार्ड लागणार. रेशनिंग कार्डद्वारे आपल्याला कमी किमतीत सामान मिळणार कारण त्याच्यावर सरकारी मान्यता आणि शिक्का आहे. म्हणून रेशनिंग कार्ड नसेल तर आपल्याला कमी किमतीमध्ये सामान मिळणार नाही. आणि त्यानंतर आपल्याला भारतातून बाहेर देशात जायचं असेल तर पासपोर्ट आणि विजा लागणार. पासपोर्ट विजा नसेल, सरकारी मान्यता परवानगी नसेल तर इथून या देशातून दुसऱ्या देशात पण जाऊ शकणार नाही, कारण त्याच्यावर सरकारी शिक्का आहे. तसंच आहे प्रभूचा शिक्का, पवित्र आत्मा म्हणून. आणि या आत्म्याचा शिक्का जर आपल्यावर बसलेला आहे तर प्रभू ओळखणार की माझे स्वर्गीय लोक आहेत, यांना काय हवं आहे ते मी आता यांना देणार, हे स्वर्गातले लोक आहेत यांना मी स्वर्गात घेणार. पवित्र आत्म्याचा शिक्का बसला पाहिजे आपल्यावर. ज्या माणसामध्ये पवित्र आत्मा आहे त्याच्यावर पवित्र आत्म्याचा शिक्का बसलेला आहे. पुढे वचन सांगते इफिसियन्स 4:30 देवाच्या आत्म्याला खिन्न करू नका, कारण शेवटल्या दिवसांसाठी तुम्ही त्या आत्म्याच्या द्वारे मुद्रित झालेले आहात. बायबल सांगते पवित्र आत्म्याला दुःखी करू नका, कारण आत्म्याचा शिक्का बसलाय शेवटच्या दिवसासाठी आपल्यावर. पवित्र आत्म्याचा शिक्का बसलाय आणि पवित्र आत्म्याला आपण दुःखी केलं, आज्ञा मोडली तर शिक्का पुसला जाणार. पवित्र आत्मा आपल्याला सोडून जाणार, मग आपण स्वर्गीय लोक राहणार नाही. पवित्र आत्म्याचा शिक्का बसलाय की आपण स्वर्गीय लोक आहोत. वचन सांगते हागय 1:12-15, हागय 2:4-5 वचन सांगते तुमच्यातही माझा आत्मा कायम आहे. जरुबाबेल, योशुआ याजक आणि अविष्ट लोक ही जेव्हा परमेश्वराच्या मंदिराचे काम करायला सुरुवात केली तेव्हा प्रभूने म्हटलं माझा आत्मा तुमच्यामध्ये मी कायम केलेला आहे, शिक्का मारलेले माझ्या आत्म्याचा तुमच्यामध्ये कायम बसवलेला आहे. म्हणजे तो आता तुमच्या मध्ये राहणार कायम. म्हणून का? कारण ते देवाच्या मंदिराची कामं करत होते, देवाची सेवा करत होते, देवाची वचन पाळत होते, आज्ञा पाळत होते. म्हणून देवाने आपल्या आत्म्याचा शिक्का त्यांच्यावर मारला, कायम बसवला त्यांच्यामध्ये तो आत्मा. या आत्म्याचा शिक्का आपल्यावर लागावा म्हणून प्रभूमध्ये वाढा. प्रभूचे नियम पाळा, पापापासून वाईटापासून दूर राहा. प्रभूच्या वचनाप्रमाणे जीवन जगायला सुरुवात करा. पवित्र आत्मा साधारण मिळत नाही, तो अग्नी आहे, तो सामर्थ्य, शक्ती आहे. पवित्र आत्मा अभिषिक्त आत्मा आहे. पवित्र आत्मा सामर्थ्याचा आत्मा आहे, शक्तीचा आत्मा आहे, अनुग्रहाचा, बुद्धीचा, ज्ञानाचा आत्मा आहे, जो ज्ञान देतो, बुद्धी देतो, समज देतो. आणि तो इतका विवेकशाली पवित्र आत्मा आहे का आपण विचार पण करू शकत नाही, इतका तो बुद्धिमान आत्मा आहे पवित्र आत्मा. पवित्र आत्म्याची दाने, वरदाने आणि फले आपल्याला मिळावी म्हणून पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करा. म्हणजे पवित्र आत्मा आपल्यावर उतरणार आणि या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, ज्ञानाने आणि बुद्धीने आपण भरले जाणार. हालेलुया, हालेलुया. आता शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया.